नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे समर आणि स्वानंदी या दोघांनीही लग्नाला होकार दिलेला आहे आणि त्यांचा साखरपुडा आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, का त्यांना आता या लग्नासाठी होकार द्यावा लागतोय, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे स्वानंदी म्हणत असते की आता कुठल्या धोंड्याशीही मला सांगितलं ना लग्न कर तर मी करायला तयार आहे, कारण तिला बाबांची अवस्था आठवत असते. त्याचबरोबर इकडे हे सगळं जे काही घडलेलं असतं, अधीराने जो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, या सगळ्या गोष्टींमुळे तिला वाईट वाटत असतं. तेव्हा आजी तिथे येते, म्हणजे समरची आजी तिथे येते आणि म्हणू लागते की काय चाललंय नक्की हे. अगं, तुला कुठल्या धोंड्याशी गाठ बांधायला तू तयार आहेस ना, मग माझा धोंडा का नाही चालत तुला, त्याच्याशी गाठ बांध. म्हणजेच आजी डायरेक्टली आता हात तिच्याकडे मागत आहे, तो म्हणजे समरसाठी. आणि मग समर मात्र पाहत असतो. तेव्हा आजी म्हणते की काय हरकत आहे, मला तर ना हा सगळा दैवी संकेत वाटत आहे ग स्वानंदी, म्हणून मी तुला सांगते. तेव्हा स्वानंदी मग विचार करू लागते. तिला जाणवतं मंदिरात गेल्यानंतर, ऑफिसमध्ये आल्यावर दोघांच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्या उधळलेल्या असतात. जेव्हा तिचा तोल जाणार असतो तेव्हा समरने येऊन तिला सावरलेलं असतं. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. समर आणि स्वानंदी कितीही एकमेकांबरोबर भांडत असले तरीही दोघं प्रत्येक वेळेस भेटत आहेत एकमेकांना आणि त्यांच्या मधलं अंतर हे कमी होत आहे. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. तेव्हा समर सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी तयार होतो. तो सुद्धा तयार झालेला असतो. त्याचंही म्हणणं असतं की काही हरकत नाहीये आणि त्यालाही आठवत असतं. तो म्हणतो माझ्या बहिणीशिवाय आता माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये, कारण अधीराने शीर कापून घेतलेली असते. तिने म्हणालेली असते की नाही, माझं जर लग्न नाही झालं तर मी ही शीर कापून घेणार आहे, असं तिने सांगितलेलं होतं. या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि मग समर म्हणतो की माझ्यासाठी अधीरा खूप महत्वाची आहे. तेव्हा आता इकडे लगेच स्वानंदी म्हणते की बाबा हार्ट पेशंट आहेत, माझ्यासाठी बाबा महत्वाचे आहेत, त्यामुळं बाबांसाठी मी हे करायला तयार आहे. दोघंही म्हणतात चला मग नाईलाज आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करावं लागणारच आहे, असं दोघांचंही ठरलेलं असतं. आणि मग दोघंही लग्नाला तयार होतात आणि दोघांचाही आता साखरपुडा आहे. दोघांचीही वीण आता चांगल्या पद्धतीने बांधली जाणार आहे. दोघंही खूप छान पद्धतीने एकत्र येणार आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.